नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या बॅक पार्टची आपण ड्राफ्टिंग बघितली होती. आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग भरणार आहे. त्यासाठी हे जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट मी बॉडीवरनं मेजरमेंट घेतले आणि यानुसारच आपण पूर्ण ब्लाऊजची जी आहे ती ड्राफ्टिंग करणार आहे. या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की चॅनलवर अपलोड आहे, तो जाऊन चेक करा. आणि हे प्रिया मॅमच्या मेथडनुसार आपण पूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहे. तर बघा, आता आपण फ्रंट पार्टला ड्राफ्टिंगला सुरुवात करू. तर इथं मी कार्डशीट पेपर घेतला आहे. सर्वात अगोदर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर शोल्डर किती आपले 14.5. तर हे बघा 14.5चं निम्मं घ्यायचं. किती झालं? 7.25 इंच. तर इथून आपल्याला 7.25 इंचावर शोल्डरची मार्किंग करायची आहे. तिथून डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी आहे. तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला डाऊन जाणं कंपल्सरी आहे. त्यानंतर इकडनं गळा रुंदीचं मार्किंग करायचं आहे 2.5 इंच. हे देखील कंपल्सरी आहे, पण इकडे आता जोडून घेऊ. त्यानंतर बघा, तर डीप नेक आहे, त्यामुळे आपल्याला आर्महोलचा जो फॉर्म्युला आहे तो देखील डीप नेकचाच वापरावा लागेल. तर मी तुम्हाला चार्ट दाखवते, त्यानुसार आपण फॉर्म्युला वापरू. तर बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे. तर इथं आपल्याला चेस्टचं मार्किंग दिलं आहे आणि इथं आर्महोलची मार्किंग दिली. तर आपली चेस्ट किती आहे? 34. तर दुसऱ्या लाईनमध्ये येते बघा. बॅक आणि फ्रंटचा दोन्ही सारखेच येणार आहे. तर इथं 34/6 प्लस करू अर्धा इंच. तर किती झालं? 6 इंचाच्या वरती एक लाईन. तिथून डाऊन गेलो आहे, तिथून आपण मार्किंग करू 6 इंचाच्या वरती एक लाईन. ही झाली आपली. आता ही जी मार्किंग आहे यावर आपण एक लाईन ड्रॉ करू. ही आपली छातीची लाईन झाली. त्यानंतर बघा, आता आपल्याला डीप नेक जरी असलं तर आपली साईज कोणती पण असू द्या, पण आपल्याला लुझिंग देणं कंपल्सरी आहे डीप नेकला. तर लुझिंग किती देतो आपण? तर 1.5 इंच आपल्याला लुझिंग द्यायची डीप नेकला. तर इथं आपली चेस्ट आहे 34 प्लस करायचं त्याच्यात 1.5 इंच. किती झालं? 35.5 भागिले 4 करू. तर किती झालं? 8.8 म्हणजे 8.25. तर इथं मी 8.25 इंचावर एक मार्किंग करते आणि पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच. 1.5 इंच घेतली तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा, आता डीप नेक आहे त्यामुळे आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल, कारण शोल्डर मायनस झाल्यानंतरच आपल्याला आर्महोलचा जो शेप आहे तो ड्रॉ करता येईल. पण त्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतील. तर ते कोणते? पुढचा गळा. तर पुढच्या गळ्याची उंची किती आहे? 6.5. रेडी शोल्डर 2.5 इंच. आणि पुढच्या गळ्याचा शेप कसा आहे, म्हणजे आकार कसा आहे? तर राऊंडच नेक आहे. बॅक पण राऊंड होता आणि फ्रंट पण राऊंडच आहे. तर आता आपण जो रेडी शोल्डर चार्ट आहे तो बघू. इथं बघा, रेडी शोल्डर चार्ट आहे. हा 2 पासून तुम्ही 2.25 पर्यंत वापरू शकता. तर इथं नेक डीप दिलंय बघा. 6.5 कुठे आहे? 1 मिनिट. हे तर हे बघा, इथं पण पुढचा गळा 6.5 आहे. रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. ते चुकून वेगळं झालं होतं. तर हे बघा, तर इथं आपल्याला चेक करायचं आहे 6.5. हे बघा, इथे राऊंड नेक आणि नेकचा डीप दिला आहे. तर आपल्याला किती मायनस होतं आहे? 2 इंच. इथं आपण फुल शोल्डरमधून 2 इंच मायनस करायचं आहे. तर फुल शोल्डर किती आहे? 14.5 मायनस करायचं 2 इंच. किती झाले? 12.5. तर याचं निम्मं घेऊ आपण. मग भागिले 2 करायचं. तर किती झालं? 6.25 इंच. तर 6.25 इंच आपल्याला आता इथून शोल्डरची मार्किंग करायची. तर इथं मी 6.25 इंचावर शोल्डरची मार्किंग करते. त्यानंतर छातीच्या लाईनवर पण सेम मार्किंग करायची, कारण डीप नेकला सेम असतं. तर इथं मी 6.25वर मार्किंग करून घेते. आता ही लाईन आपण ड्रॉ करू इथे, आणि या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर इथं बघा, टेप असा ठेवायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची. तर इथून आतमध्ये 1/2 इंच मार्किंग करायची. तिथे मी मार्किंग करते 1/2 इंच. त्यानंतर इथं बघा, क्रॉसमध्ये मार्किंग 1/2 इंचाव करायची. बॅकला आपण 1 इंचाव केली होती, आता फ्रंटला आपण 1/2 इंचाव करणार. ते पण आपण साईजनुसारच करणार. मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं आहे. तिथं आपण 1/2 इंचाव मी
मार्किंग करून घेते आणि आर्म होलचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करते बघा. अगोदर आपण इकडे जोडून घेऊ. आर्म होलचा शेप मी इथं ड्रॉ करून घेते. ड्रॉ केला त्यानंतर बघा आता हे जे मायनस झालेले शोल्डर आणि इकडं क्रॉस गळारुंदीला जॉईन केलेली या लाईन्स आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर इथे मी टेपासाठी होती सेंटरवर एक मार्किंग करायची. तिथून आपल्याला सेंटरवर टेपाचा ठेवायचा आहे बघा आणि मार्किंग करायची पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा 6.5 इंच आहे बघा, इथे मार्किंग केली. त्यानंतर आपल्याला शोल्डर टू अपेक्स घ्यायचं आहे. तर शोल्डर टू अपेक्स 10 इंच आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि 10.5 इंचावर मार्किंग करायची. त्यानंतर ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची आहे 15.5. आता ओल्ड मेथडमध्ये आपण फ्रंट पार्टला 1.5 इंच प्लस करत असतो. तर 15.5 आहे, तर आपण इथं 1.5 इंच प्लस करू म्हणजे 17 इंचावर इथं मार्किंग करून घेतील. ही लाईन ड्रॉ करते मी. ही झाली आपली कमरची लाईन. ती एकदा हे बघा तिरपी लाईन होऊ नये त्यासाठी इथून एकदा चेक करून घेते मी. 17.5. तर सेम इथून पण राईट 17.5. त्यानंतर ही आपली शोल्डर टू अपेक्सची लाईन आहे आणि ही आहे आपला पुढचा गळा. ते इथं आपल्याला आता काय करायचं आहे, इथं जेवढं मायनस झालं आहे सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. तर आपण इथे चेक करून घेऊ. तर इथे किती मायनस होते, 1.5 इंच. तर इथं 1.5 इंच मी मार्किंग करते स्केलने. आता ही मार्किंग इथं जॉईन करायची. त्यानंतर बघा ही मार्किंग जॉईन केली. त्यानंतर आपल्याला ही जी स्केल आहे ही छातीची लाईन आहे. ही बघा ही छातीची लाईन आहे, हिच्या अर्धा इंच वरती स्केल ठेवायची आणि तुमचा गळा जर या स्केल लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 1.5 इंच मायनस करायचं आहे. मायनस करणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर मायनस केलं नाही तर तुमचं जे शोल्डर आहे ते लूज पडतील. आता बहुतेक ताईंची कमेंट येते का त्या ताई पूर्ण ब्लाऊज आम्ही तुमच्याच मेथडनुसार कटिंग केलं स्टिचिंग केलं पण शोल्डर जे आहे ते लूज होत आहे, गळा लूज होतो आहे. तर हेच कारणामुळं, कारण तुम्ही जर वरतून मायनस केलं नाही तर शोल्डर डेफिनेटली तुमचे म्हणजे लूज होतील, म्हणजे गळा असा लूज येईल. तर त्यासाठी मायनस करणं कंपल्सरी आहे डीप नेकला. ती इथं बघा आता आपली ही पुढच्या गळ्याची लाईन आहे आणि इथं स्केल आहे. तर आपण इथं आता 1.5 इंच मायनस करू. 1.5 इंच म्हणजे 2 लाईन इतकं. आता ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथं रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर रेडी शोल्डर आहे आपलं 2.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आणि 3.5 इंचावर मार्किंग करायची इथे. त्यानंतर मी इथं गळारुंदी चेक करते. आता इथे किती येते आपली 2.25. सेम इथं देखील 2.25 घेते. बॉक्स बनवून घ्यायचा. पुढच्या गळ्याचा जो राऊंड शेप येतो इथे मी ड्रॉ करून घेते बघा. ड्रॉ केला. त्यानंतर बघा शोल्डर जे असतात ते आपले थोडे क्रॉसमध्ये असतात, सरळ नसतात. इथून आपल्याला ही जी लाईन आहे या लाईनच्या खाली 1.5 इंच खाली मार्किंग करायची. ती मार्किंग इथं आपल्याला क्रॉसमध्ये जॉईन करायची अशा पद्धतीने. म्हणजे आपले शोल्डरचा जो शेप आहे त्या पद्धतीने आपलं ब्लाऊज देखील आपल्या बॉडीला फिटिंगनुसार बसेल. त्यानंतर बघा इथं आपल्याला आता अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. तर अपेक्स टू अपेक्स किती आपलं 7 इंच. तर 7 इंचाचं निम्मं किती झालं 3.5 इंच. ते इथं मी 3.5 इंचावर मार्किंग करते आहे. आणि ही जी कमरची लाईन आहे हिच्यावर अर्धा इंच कमी करायची. म्हणजे इथं 3.5 केली तर इथं आपण 3 इंच करू. आता हे दोन्ही मार्किंग स्केलने जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथं टक्सची मार्किंग करायची. तर टक्स आपल्याला आपल्या साईजनुसार घ्यायचा आहे. तर आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज ड्रॉ करतो इथं. की इथं आपल्याला हा टक्स चार्ट आहे. तर इथं बघा आर्महोल आणि वेस्ट दोन्ही टक्स दिले. तर इथं चेस्टचं मार्किंग चेक करायचं. चेस्ट किती आपली 34. तर कुठे येते 28 ते 35 मध्ये पहिल्याच लाईनमध्ये येते बघा. आर्महोलचा टक्स आहे आपला 1.25 इंच आणि कमरचा टक्स आहे 2.5 इंच. तर इथं आपण आता टक्सची मार्किंग करू 2.5 इंचावर. स्केलने इथं जोडून घ्यायची ते. त्यानंतर आपल्याला इथं आता कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली 28 भागिले 4 करायचं.
तर किती झालं 7 इंच. त्यानंतर टक्स कितीचा घेतला आहे आपण 2.5 इंच. कितीचा घेतला आहे 2.5 इंच. आता टक्स आपला मायनस होणार आहे त्यामुळे टक्सचं पण मार्जिन घ्यायचं आहे. तर यामध्ये प्लस करते मी 2.5 इंच. तर किती झालं 9.5 इंच. इथं 9.5 इंचावर एक मार्किंग करून घेते आणि पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच. स्केलने आपण ही मार्किंग जी आहे ती जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर बघा आता ही जी लाईन आहे या लाईन आपल्याला सारखेच 3 सेंटर काढायचे प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी. तर इथे मी अगोदर असं क्रॉसमध्ये टेप ठेवायचा, फोल्ड करायचा, इथं मार्किंग करायची सेंटरवर, पुन्हा तिथून टेप ठेवायचा, पुन्हा एक फोल्ड करायचा, पुन्हा सेंटरवर मार्किंग करायची, तसाच स्टेप खाली घ्यायचा आणि इथे मार्किंग करायची. म्हणजे हे तिन्ही आपले सारखेच सेंटर झाले. आता सर्वात खालचा जो सेंटर आहे कमर लाईनच्या जवळचा तेथून अर्धा इंच बाहेर जायचं आहे. इथं पाव इंच बाहेर जायचं आहे. तर स्केलने आपण हे जोडून घेऊ. बघा इथे इकडे देखील असं जोडून घ्यायचं आहे. इथं बघून घ्या कशा पद्धतीने जॉईन केलं आहे. त्यानंतर इथून एक लाईन इतका असा शेप द्यायचा आहे आपल्याला. झालं. त्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही लाईन चेक करायच्या आहेत. अगोदर आपण ही लाईन चेक करू. तर ही किती आपली 6.5 इंच. आता ही पण आपल्याला तेवढीच हवी. तर आपण इथं चेक करून घेऊ. हे अगोदरच चेक करायचं कारण ब्लाऊज स्टिच करताना आपलं कमी जास्त होतं त्यासाठी. हे बघा तर इथं 6.5 इथे येते. तर गॅप किती येतोय आपला अर्धा इंचाचा गॅप येतोय. तर इथं अर्धा इंच येते तर इथे त्याच्या डबल घ्यायचे. तर इथं डबल का घेतलं साईडला आपल्याला एवढं कापड लागत नाही. इथं बसचा भाग असतो तिथं जास्त कापड लागतं. साईडला जर जास्त कापड असलं तर तिथं चुन्या पडतं बघा. त्यासाठी आपण अगोदरच मायनस करून देतो. त्यानंतर इथं जेवढं आहे तेवढंच इथं देखील अर्धा इंच मार्किंग करते मी. त्यानंतर इथे पण अर्धा इंच मार्किंग करते. इथं जेवढं आलं आहे तेवढंच इथे घेतलं आणि इथे घेतलं आहे. फक्त इथे त्याच्या डबल इथे घेतलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आता ही मार्किंग आपण जॉईन करून घेऊ अगोदर. इकडे देखील स्केल अशी ठेवायची या फिटिंग लाईनला टच करून आणि इथं मार्किंग करून घ्यायची. बघा मार्किंग केली. त्यानंतर बघा आता इथे टक्स घ्यायचे. आपण इथे टक्स घेतला 2.5 इंचाचा तर आपल्या साईजनुसार इथं टक्स येणार आहे 1.25 इंचाचा. आपण चार्टमध्ये बघून घेतला. आता ही छातीची लाईन आहे यावर टेप असा ठेवायचा. आता जिथं आपला आर्महोलला टच होतोय तिथं मार्किंग करायची. बघा इथं त्या 1.25 इंचाचं निम्म करायचं आणि दोन्ही बाजूनी मार्किंग करायची. तर पूर्ण टक्स घ्यायचं आपल्याला 1.25 इंचाचा. तर येतोय का बरोबर येतोय. तर आपण ते इथं आता जॉईन करून घेऊ. इकडे देखील जॉईन केलं. जसा कमरचा टक्स आपण चेक केला तसं आपल्याला आर्महोलचे पण टक्स चेक करायचे. तर इथं आपण अगोदर गळ्याच्या लाईनकडला चेक करून घेऊ. तर हा किती येतोय आपला 6.25 इंच. तर हा पण आपल्याला तेवढाच हवा आहे. बघा तर बाहेर जातं इथं जाऊ द्यायचं, मार्किंग करायची तिथून. तर ती मार्किंग आपल्याला या लाईनला जॉईन करायची. इथं बघा स्केल कशा पद्धतीने ठेवली बघून घ्या. आणि इथं आपण आता नवीन आर्महोलचा जो शेप आहे तो ड्रॉ करू. मी इथं वेगळा पेन घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं बघा वेगळ्या पेनने मी इथं मार्किंग करते आर्महोलची म्हणजे लक्षात येण्यासाठी. तर बघा हा नवीन आर्महोल आपण ड्रॉ केला आहे. त्यानंतर बघा आता इथं देखील आपल्याला टक्स घ्यायचं आहे. तर इथं आपण ही लाईन सरळ ड्रॉ करू. इथे 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्किंग करायचं. तर बघा आपलं पूर्ण प्रिन्सेस कट जे आहे फ्रंट पार्ट डीप नेकचा पूर्ण ड्राफ्टिंग झाला आहे. आता इथं यामध्ये बघा आता हे बेसिक आहे. यामध्ये तुम्ही कटोरी पण ड्रॉ करू शकता, 4 टक्स पण ड्रॉ करू शकता, 1 टक्स पण ड्रॉ करू शकता. फक्त तुम्हाला काय आहे ते बाकीचे चेंजेस करायचे. बेसिक तर तुम्हाला एवढी ड्राफ्टिंग करायची. तर आता आपण कट करून घेऊ. आता ड्राफ्टिंग केली ती. तर इथून बघा जशी मार्किंग आहे तशी मी इथं कट करून घेते.
तुम्ही यामध्ये म्हणजे बेल्टवाले देखील जे ब्लाऊज असतं ना प्रिन्सेस कटचं, ते देखील ड्रॉ करू शकता क्रॉसपट्टीवालं. आर्महोल लगेच कट करायचं नाही, आर्महोल आपण नंतर कट करू. ती तुम्ही अगोदर पुढचा गळा कट करून घेते बघा. त्यानंतर शोल्डर जी मायनसची लाईन आहे ती कट करायची. आर्महोल एक्स्ट्राचा कट करते मी. तर इथं बघा, आता हा कमरचा टक्स आपण कट करून घेऊ, कारण कमरचा टक्स कट केल्यावरच आपला आर्महोलचा जो टक्स आहे तो फोल्ड होईल. त्यासाठी अगोदर आपल्याला कमरचा टक्स कट करावा लागेल. कट केला त्यानंतर आता हा टक्स जो आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे बघा. इथून हे बघा, अशा पद्धतीने आता आपला हा आर्महोल ब्लॅकवाला आणि रेडवाला जॉईंट होतोय. आता आपण आर्महोल कट करून घेऊ. ती इथून मी आर्महोल आता कट करून घेते बघा. आता इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, आता जी फोल्ड केलेली लाईन आहे आपण तिचा सेंटर काढून घेऊया बघा. हिचा सेंटर काढून घ्यायचा. सेंटरवर एक मार्किंग करायची, तिथून आतमध्ये मार्किंग करायची आपल्याला 1/2 इंच, 2 लाईन इतकं. त्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच फोल्ड केलंय, तिथून खाली मार्किंग करायची अर्धा इंच. आणि आता आपण फ्रेंच कट प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेते बघा. अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप मी ड्रॉ केलाय. आता इथं कट करून घेते. त्यानंतर हा जो टक्स आहे हा देखील आपल्याला मायनस करायचा आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही शिलाईमध्ये देखील घेऊ शकता किंवा मायनस देखील करू शकता. हे बघा अशा पद्धतीने. तर मायनस केलाय मी. आता बॅक पार्ट घेते. तर इथं बघा बॅक पार्ट घेतलाय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्ट केला होता. आता आपण हा जो पार्ट आहे इथं बघा, ही मार्जिनची लाईन आणि ही फिटिंगची लाईन आहे आणि ही मार्जिनची लाईन. तर आपण ह्या लाईनला आता ह्या लाईन जॉईन करू. हे बघा अशा पद्धतीने. इथून फक्त 1/2 इंच अंतर सोडायचं आहे आपल्याला. व्यवस्थित जॉईन करून इथं मार्किंग करून घ्यायची बघा. स्केलने आपण आता ही जी मार्किंग आहे ती अशी स्ट्रेट करू. त्यानंतर ही देखील स्ट्रेट करायची. आणि आता हा जो आर्महोलचा शेप आहे तो इथून बघा असा जॉईन करून घ्यायचा. त्यानंतर बघा आता आपल्याला ब्लाऊजची उंची चेक करायची. ती इथून मी टेप ठेवते. ब्लाऊजची उंची जी आहे ती चेक करून घेते. ते बघा किती येते. इथं 15 इंच मायनस होतं आहे 1/2 इंच. तर इथं मी 15 इंचच ठेवणार आहे, कारण ती शिवून 14चं ब्लाऊज जे आहे ते तयार होणार आहे. 1 इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. तर मी इथं फक्त 1/2 इंच मार्किंग जे आहे ना ती ही लाईन अशी स्ट्रेट करून घेते. ही बघा ही अशा पद्धतीने. त्यानंतर आता बॅक पार्टची आपल्याला बॅक साईडचा जो गळा आहे त्याची ड्राफ्टिंग करायची. तर तो आहे 3.5 इंचाचा बेल्ट तयार आहे. तर मी तर 4.5 इंच मार्किंग करते, कारण शिलाई मार्जिन घेतली. खालून अर्धा इंच जाईल, वरतून देखील अर्धा इंच जाईल. आता इथून मी एक 3 इंच मार्किंग करते. खालून जे आहे ते ब्रॉड घेतलं आहे. वरती गळा रुंदी किती आपली 2 इंच आहे. तर इथे मी थोडंसं 2.5 इंच घेते, म्हणजे अर्धा इंच प्लस करते. 1 इंच प्लस केलं तरी काही हरकत नाही, पण मी इथं अर्धाच इंच प्लस केलं. आणि आता मार्किंग करून बॅक साईडचा जो गळा आहे तो राऊंड शेपमध्ये तो देखील इथं ड्रॉ करून घेते बघा. तर बॅक पार्ट देखील आपला ड्रॉ झाला आहे. इथे मी आता कट करून घेते. फिटिंगची लाईन कट करायची. त्यानंतर आर्महोल जसा मार्किंग केला आहे ना तसंच कट करून घेते मी. त्यानंतर बॅक साईडचा जो गळा आहे तो देखील कट करून घ्यायचा आहे.
त्यानंतर शोल्डर. तर बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट देखील कट झाला आहे. त्यानंतर हे झाली प्रिन्सेस कटचे पार्ट, फ्रंट पार्ट. आता स्लीव कशी कट करायची मी या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला स्लीव कशी कटिंग करायची. सेम त्या पद्धतीने तुम्ही स्लीवची कटिंग करू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने आपण डीप नेक प्रिन्सेस कटची जी ब्लाऊजची जी ड्राफ्टिंग आहे, कटिंग आणि ड्राफ्टिंग तुम्हाला दोन्ही इथं सविस्तर सांगितली आहे प्रिया मॅमच्या मेथडनुसार. तर चला, काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, हाईप देखील द्या. आणि असं आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.